तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जगातल्या एकमेव अँकर कार्यक्रमात, ज्याचं अँकरिंग करणार आहेत दोन अँकर मिळून. तर मंडळी, ज्यांची वाट बघतोय देशातला प्रत्येक तरुण, ज्यांच्यावर मंडळींनी प्रेम केलंय भरभरून, ज्यांना बघून घाम फुटतो दरदरून, म्हणजे शत्रू पण कापतात थरथरून, तरुणांच्या अंगावर येतो काटा सरसरून, शेतामध्ये हरभरा येतो टरटरून, जे पाठांतर करतात मरमरून. आहे अजून तरी पण डेल्या वाटतात भरभरून. आणि त्यांचा आवडता कलर हाय मरून. चल येऊया मग जरा फिरू. चला. कुठे फिरायला चालले रे तुम्ही? थांबा इकडे थांब. फिरायला चालू थोडं. अरे अरे तुम्ही टीव्हीवर आहे ना, कुठे डोंगरावर फिरायला चालले का? हा? आणि कसे 2 तास काय तुम्ही इंट्रोडक्शन मध्येच घालता का? या इंट्रोडक्शन साठी वेगळा शो करावा लागेल. sorry. अरे शोचे नाव सांगा ना रे. सॉरी, म्हणजे आमच्या शोचं नाव आहे गप्पा. बस एवढंच, गप्पा. अरे या 2 अक्षरी नावासाठी तुम्ही एवढं लांब लावलं का रे? आणि ते काय भरभरून टरटरून, त्याचे यमक असं गप्पांसोबत जुडत नाही रे. असं यमक जुडलं पाहिजे बा. यमक नाही जुळलं, नाही ना यमक पाहिजे. मग अरण्या यांना यमक ऐकूया. हा? तर 2 लिंबू टेस्टला, सॅल्यूट मारू गेस्टला, लिंबू असतात पिवले, गेस्टला सगळे सॅल्यूट मारा. अरे बापरे, अरे बापरे, अरे रे 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 रे, नाही रे. अरे किडे पडो रे तुमच्या तोंडात. अरे जीभ झडो रे तुमची. हा? अरे कुठलं दलिंदर यमक जुडवतात रे तुम्ही? ना ते भरभरूनच्या गप्पांसोबत यमक जुडलेलं आहे, ना पिवड्याच्या सॅल्यूट सोबत यमक जुडलेलं आहे. असं नसतं रे यमक. आता तुम्ही काय घेतलं होतं? भरभरून गप्पा विथ पॅडी अरुण, असं यमक जुडलं पाहिजे. आई शपथ अरण्या, यार आपण इतकी वर्ष हा शो करतोय, आपल्याला कसं नाही सुचलं रे हे? मी पण तेच बोलतोय, आवडी वर्ष आपल्याला जमलंच नाही. पण ते पिवलेचं काय यमक जुलवायचं? त्याचे यमक कधीच नका जुडवू. ते जर जुडलं ना, मी इथेच मरून जाईन. बरं. तर गप्पा विथ पॅडी अरुण आणि गेस्टची कौतुक भरभरून. वा हे भारी. हा कौतुक भरभरून वगैरे मस्त मस्त मस्त. तर मंडळी आज आपल्या या शो मध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ञ श्याम राजपूत. आणि मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग. तर सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल याबद्दल? सगळ्यात आधी तुम्ही मला या शो मध्ये बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. नाही, ते चालेल. तर कसे बरं आहे. म्हणजे मी मजेत. मी हालावालने विचारले, बोलण्याची पद्धत असते ना ती. तर कसे बरं आहे. तुम्ही किती वेळा जरी विचारलं तरी मी मजेतच आहे. ती बोलण्याची पद्धत असते ना. हो कसं आहे बा? मजेत आहे बुवा. 20 मिनिटं याच्यावरच किट करतील ते. फालतूपणा नाही विसरत ते. कंटेंट आला ना मग बोंबे. थँक्यू. आपलं कौतुक करतायत. थँक्यू म्हणून राहिले. तर बुवा असतं कसं बुवा? नाही, हे नाही जुलत. नाही. नको, प्रयत्न पण नको. तर मंडळी, आपण वर्तमानात राहतो. नाही मी भायकलत राहतो. चालतो. अरे तू करूरची रूम कधी सोडली? अरे कावा सोडली वासा. अरे का रे, तिकडची का सोडली? अरे ऍक्च्युली घरांमध्ये टॉयलेट होतं ना. हा, मग? माझ्या घरात मला टॉयलेट नाही राहावं. का रे? अरे कसं माहितीये काय, हा. घरामध्ये कसं घरासारखं घर असायला हा. पाहिजे. आता आमच्या घरात 4 माणसं बर. सगळी जर का टंबरेल घेऊन असे रांगेत तिकडे बाथरूमच्या बाहेर जर राहिलं, सगळे टंबरेल असे रांगेत जर का राहिले तर किचन पर्यंत जाते ना रे अरे ते टंबरेच्या. आणि सगळे लोक असं करत जातात रे. मला जाम त्रास होतो. त्याच्यामुळे काय केलं मी, ती मोठी खोली विकली ना, मी चालीत आलो राहिले. हे एकदम बरं केलं.
अरे तुम्ही स्टुडिओच्या बाहेर चालले गेले ना टमरेल तोंड्यांनो इकडे या. सॉरी 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 चलो 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 तर मंडळी पुन्हा एकदा तुमचं या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नाही ते स्वागत वगैरे राहू द्या, पण तुम्ही तुमचे आकलेचे तारे नका ना तोडू. टमरेलची रांग घरात कशाला लावेल टॉयलेट असल्यावर माणूस? ज्याला लागेल तो चालला जाईल ना. अरे मी वर्तमान काळाबद्दल बोलतोय बुवा. अच्छा, काळाबद्दल. की आपण वर्तमान काळातच जगतो, फ्युचरचा आपण विचार करत नाही. बरोबर आहे. आज आपल्याकडे भरपूर पगार आहे, आपण धडधाकट आहे, पण आपण रिटायरमेंट नंतर काय करू याचा विचार करत नाही. तर मी तुम्हाला विचारतो तुम्हाला हा, हा, हा. की रिटायरमेंट नंतरचे तुमचे प्लॅनिंग काय आहे बुवा? म्हणजे तसं काय माझं फार विशेष प्लॅनिंग नाही. हा. रिटायरमेंट झाल्यानंतर हा. मी हाँगकाँगला जाणार. हा म्हणजे तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला सांगतो, मी मसाज करणार आहे, जाम भारी मसाज करणार आहे. मला मसाज करायचं. थोडा घे पण मसाज हा. ए, याला प्लॅनिंग नाही रे, याला म्हातारचड म्हणतात बुड्ढ्या. अरे समाधी घ्यायचे वय ना तुझं, तू मसाज काय घेतो रे? हा? त्याने बाय ना चगेल का था ना. अरे मी फिनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलतोय. म्हणजे कसं आहे, आपण वर्तमान काळात जर योग्य पैशांची गुंतवणूक आत्ताच केली तर आपलं भविष्य सुरक्षित राहतं बुवा. अच्छा अच्छा ओके. अरे मार्केट कुठे चाललेलं आहे? म्हणजे खूप गर्दी होते होय. मार्केटमध्ये. ते मार्केट नाही, वेगळं मार्केट. मार्केट कुठं चाललेलं आहे? सेन्सेक्स फार कमी झालेला काय आहे. बोलता? याच्यावर पर्याय काय, त्याचा आपण विचार केला पाहिजे ना. नाही नाही टेन्शन घेऊ नका. हे घ्या, याच्यातल्या 2 गोळ्या रात्री झोपताना घट्ट दह्याबरोबर घ्या. हा? सेन्सेक्सचा प्रॉब्लेम आहे ना तुमचा? अरे एकदा घ्या, जाम चालली मी. अरे तुम्ही बघा कमाल. कुठल्या गोड्यांनी सेन्सेक्स वाढतो रे दलिंदरांनो? अरे बाबा मी मार्केट म्हणजे शेअर मार्केट बद्दल बोलतोय. त्याच्या टर्म असतात ना या. सेन्सेक्स, कमोडिटी शेअर, इक्विटी शेअर, निफ्टी. येस 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 आय नो अबाउट निफ्टी. मला निफ्टी बद्दल माहिती आहे. म्हणजे शाळेत असताना आम्हाला निफ्टीवरची एक म्हण शिकवली होती. म्हणजे कुत्र्याची निफ्टी कितीही नळीत घातली तरी ती वाकडीच राहते. अरे तू पाठांतर विसरतो ते ठीक आहे रे, पण तू शेपटीला निफ्टी म्हणतो. तुमच्या दोघांच्या निफ्ट्या कापल्या पाहिजे. हा. अरे नका ना तुमच्या अज्ञानाच्या बाजार मांडू टीव्हीवर, लोक बघून राहिलेत ना रे. हो. तर नमस्कार मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या या कार्यक्रमात. आता तुम्ही तुमचे प्रश्न सरांना विचारू शकता, म्हणजे सर कसे पटापट तुम्हाला उत्तर देतील. सर प्लीज तुमचा जरा नंबर सांगता का प्रेक्षकांना? अरे माझा नंबर कशाला? तुमच्याकडे फोन आहे, तुमच्या नंबर द्या ना. म्हणजे हाय ऍक्च्युली फोन हाय, पण आम्ही ते काय बिल न भरल्यामुळे लाईनच कापलेली आहे. अरे बाप, कुठल्या बालवाडी लेवलच्या कार्यक्रमाला येऊन बसले मी. जरा नंबर सांगा ना पटकन घ्या प्रेक्षकांना. बुवा, घ्या सांगतो. तर रसिकांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर ते तुम्ही विचारू शकता 75882229 या नंबरवर. लगेच फोन आला. अरे आपला शोच एवढा फेमस आहे, TRP माहिती नाही तुम्हाला? फोन घ्या. फोन घ्या. हॅलो. हॅलो. हा बोला ना. हॅलो, मी रीटा बोलते. रिटा एक मिनिट. रिटा अरे कशी आहेस तू? मी मस्त आहे. सध्या राहिलो कुठे आहेस तू? मी चेंबूर. अरे मी भायकलाल राहतो. भेटूया ना रे कधीतरी एकदा. ए रीटा हॅलो. मी तुझ्यासाठी ना एक छानशी कविता केली हा. आहे. रीटा येस पॅड्या, इटिंग शुगर नो पॅड्या, टेलिंग लाय नो पॅड्या, ओपन युअर माउथ पॅड्या. शी यू स्टुपिड. ही stupid मला बोलली stupid. अरे मला बोलली stupid stupid. बोलली. मला थँक्यू रीटा. मला stupid बोलले. रीटा माझी आहे. रीटा माझी आहे. फोन माझा आहे. थांबा. तर रसिको, आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जा पण इकडे परत येऊ नका. रीटा माझी आहे. रीटा माझी आहे. अरे नका ना रे मारामाऱ्या करू रे तुम्ही. टीव्हीवर मारामाऱ्या करायला ते डिबेट करणारे आहेत ना, त्यांच्या पोटावर नका ना लाथ मारू तुम्ही. पण तुम्ही यांना सांगा ना रीटा माझी आहे म्हणून. गुपचूप बटा. आता जर तुम्ही झगडे केले ना, तुमच्या दोघांच्या बोंबीत चावणारा मुंगडा सोडी आणि वरून चिकटपट्टी लावून टाकेन. काय समजून राहिले ते?